मला दिलीप राज प्रकाशन हे फक्त आणि फक्त सुहास शिरवाडकरांमुळे कळलं. आणि त्यात पण त्यांचं पहिलं वाचलेलं पुस्तक म्हणजे दुनियादारी. त्याच्या पुढे अनेक शिरवाडकरांची पुस्तकं वाचली, अनेक वेळा इनडायरेक्टली दिलीप राज प्रकाशांबरोबर कनेक्ट मध्ये होतो, पण असा डायरेक्ट कनेक्ट कधीच झाला नाही. मोहित मला परवा भेटला, त्याला म्हटलं असं असं करायचंय, इमिजिएटली ठरलं. आणि आज मोहित आपल्या पॉडकास्टमध्ये, पुस्तक आणि बरंच काही मध्ये मस्तपैकी गप्पा मारायला आलेला आहे. मोहित, सगळ्यात पहिला माझा म्हणजे चॅनलचा हा प्रश्न असतो, मूड कसा आहे आज? एकदम छान. सातारा अनएक्सपेक्टेडली खूप छान गेलेलं. अनएक्सपेक्टेडली छान गेलं म्हणजे काय? मटण खायला मिळालं, तांबडा पांढरा खायला मिळाला? नाही, लोकांचा प्रतिसाद फार आवडला. यावेळेसचा सातारा ग्रंथ महोत्सव गेले 25 वर्ष होतोय बरोबर साताऱ्यात. तो यावर्षी पण म्हणजे मागच्या वर्षी नोव्हेंबरला, आता 45 दिवसापूर्वीच झाला. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे होतं की खरेदी होईल का, लोक येतील याची गॅरंटी होती, पण खरेदी होईल का, संस्था येऊन खरेदी करतील का, रयतच्या शाळा येतील का, लायब्ररीज येतील का. बरोबर आल्या, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप जास्त आल्या. बर. ग्रंथ महोत्सव होऊनही आल्या. बर. त्याच्यामुळे एकदम छान. आणि ऍज अ प्रकाशक यू आर हॅपी? ऍज अ प्रकाशक आय एम हॅपी. कारण मागचे काही साहित्य संमेलन तुम्ही बघितलीत की नाही कल्पना नाही, पण अंमळनेरला खूप वाईट अनुभव आले होते. फारच वाईट अनुभव आले होते. म्हणजे काही प्रकाशकांनी एक दिवस आधीच आपला भाषा गुंडाळून आपापल्या गावी निघून गेले होते. ही वेळ आली होती. हॉटेल्स नाहीत, लोकांना धुळे किंवा जळगाववरनं रोज अपडाऊन करावं लागत होतं. बरोबर. जेवण निकृष्ट दर्जाचं होतं, लोक आजारी पडत होते, आमचा स्टाफ आजारी पडला. बर. सो हे सगळं काही इथे नाही. एकही झिरो कंप्लेंट्स, टोटल झिरो कंप्लेंट्स. फॅन्टॅस्टिक. आणि सेल वाईज मला नंबर्स नकोय. वी आर सॅटिस्फाईड. यू आर सॅटिस्फाईड? बर. सातारासाठी आय एम सॅटिस्फाईड. म्हणजे आपण जर सातारा मध्ये बसून आता बोलतोय, इथला टियर 3 टियर 4 म्हणता येईल याला. शहर नाही अजून, नगर परिषद आहे. वी आर हॅपी. ओके. आता आपण पब्लिशिंग बिझनेस कडे येऊया. तिसरी जनरेशन तुझी आहे जी बिझनेस मध्ये आहे. ठरवलेलंच होतं का की आपल्याला हेच करायचंय म्हणून? गमतीचा पार्ट पाहिजे असेल तर ठरवलेलं नव्हतं. बर. थोडासा बंड झाला होता. अच्छा, झालेला एकदम थोडासा. बर. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं. बर. ऍडमिशन ऑलमोस्ट सॉफ्ट ऍडमिशन झाली होती पुण्यात FCI ला. बर. संभाव ते सगळं चेंज होऊन मी BBA केलं, MBA केलं आणि नाऊ. बर. पण तो छोटासा एक फ्रिक्शन होता, छोटासा काही नाही. बर. ही तिसरी पिढी. येस, बरोबर आहे. पहिल्या पिढीने साधारण 70च्या आसपास चालू केलं. 71ला म्हणजे आपण 50-55च्या आसपास आपण आहोत. ओके. मला माहित नाही तुम्ही पहिली पिढी बघितलीत का? नाही. बर. दुसरी पिढी 100% बघितली. ओके. स्टील वर्किंग विथ देम. दुसरी पिढी आणि तुमची पिढी याच्यामध्ये थॉट प्रोसेस वाईज काही फरक जाणवतोय का? सो चेंज बघायला गेला तर बिझनेस मध्ये नाही झालेला. म्हणजे बिझनेस कसा होतो याच्यात चेंज फारसा नाही झालेला. स्टाईल ऑफ डुईंग खूप वेगळी आहे, पण फंडामेंटल्स तेच आहे. फंडामेंटल्स तेच असतात. ओनली स्टाईल विल चेंज. स्टाईल 100%. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, आज आपण सोशल मीडिया वापरतो. 100%. पण त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, पण मीडिया होता. सो त्याच्या वेळेस अग्रेसिव्हली वृत्तपत्रांमध्ये गोष्टी ज्या रिव्ह्यूज, जे तुम्ही रिव्ह्यूअर आहात, रिव्ह्यूज यायचे थांबलेले. नाव तो आता न्यूज पेपर मध्ये तर नाहीच राहिलं. नाही आहेत, पण त्याला कमर्शियल अँगल आहे. किती देणार वर्षाचे, काय करार करूयात आपण. बरोबर. सोशल मीडिया देर इज फॉर फ्री. जर तुम्ही त्याचा राईट वेनी उपयोग केला, स्काय इज द लिमिट त्याच्यासाठी. हे असे छोटे छोटे बदल खूप झालेले आहेत फ्रॉम 2nd to 3rd. आणि ते सगळेच काही लागतात असंही नाहीये. बरोबर. ही तर रियालिटी आहे. बरोबर. प्रत्येकच बदल हा सक्सेसफुल बदलच होईल, हे 100% खोट आहे. अगदी खरंय. पण त्याच्यात काहीतरी शिकायलाही मिळतं. बरोबर. जे बदल आपण त्याच्यामध्ये फेल झालेलो आहे त्याच्यात आपल्याला शिकायलाही मिळतं. मग कळतं की त्यांचं ते का हट्टास होता की ते असंच झालं पाहिजे. अरे बाबा 40 वर्ष असं करायला थोडेच वेळ येतो आम्ही सगळे. बरोबर. किंवा कधी कधी त्यांनाही वाटतं की
मे बी मी हे आधी केलं असतं तर थिंग्स कुड हॅव बीन डिफरंट. हो, सो इट गोज बोथ दी.